अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आता लवकरच महाशिवरात्री येत आहेत आणि महाशिवरात्रीची कशी पूजा करायची, काय महत्त्व आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं। आजच्या व्हिडिओमध्ये घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य पसरलं असेल तर यंदाच्या महाशिवरात्रीला हे वास्तु उपाय केल्याने आपल्याला खूप जास्त फरक जाणवेल। तर ते नेमके कोणते उपाय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, काही वेळा ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय केल्याने आपल्या घरात असलेलं दारिद्र्य दूर होतं, असे अनेक अनुभवी लोकांना आलेले आहेत। तुम्हीही संकटाच्या फेऱ्यात अडकला असाल तर काही उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येऊ शकतील। पण काय उपाय करावे, आर्थिक घडी कशी बसवावी याचा विचार करत असाल तर यंदाची महाशिवरात्र तुमच्या मदतीला धावून येईल। आता ते नेमकं कसं ते बघूया। फाल्गुन कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते। या दिवशी भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची पूजा केली जाते। या दिवशी भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी दूध, चंदन, भस्म, भांग, धतुरा इत्यादी अनेक वस्तू शिवलिंगाला अर्पण केल्या जातात। आता यावर्षी महाशिवरात्री 8 मार्च रोजी साजरी होणार आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात। अशा परिस्थितीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी वास्तुदोष दूर करण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत ते आपण बघूया। सर्वप्रथम बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला अभिषेक केल्यानंतर अभिषेकाचे पाणी घरी आणावे। यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत हे पाणी संपूर्ण पाणी पवित्र जे आहे पाणी हे संपूर्ण घरात शिंपडावे आणि असे केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कुटुंबामध्ये समृद्धी येते। तसंच हे पाणी आशीर्वाद म्हणून सर्वांनी थेंब थेंब का असेना हे ग्रहण करायचं आहे। घरामध्ये परस्पर कलह, रोग किंवा इतर समस्या असतील, आजारपण असेल त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे अतिशय शुभ मानलं जातं। आता घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावून त्याला पाणी घालावे। तसेच महाशिवरात्रीला संध्याकाळी त्याखाली तुपाचा दिवा लावावा। असे केल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हे दूर होत असतात। आता जे बेलाचे पान आहे त्याचे उपाय तुम्हाला माहीतच असतील, त्यापैकी तुम्ही हे ऐकलंच असेल की बेलाचे पान महादेवांना अतिशय प्रिय आहे। आता त्यामुळे तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अनेक वेळा बेलाचे पान अर्पण केलं असेल तर महाशिवरात्री या दिवशीही तुम्ही ते बेलाचे पान महादेवाला अर्पण करायचे आहे। म्हणजेच शिवलिंगाचं तुम्ही ज्या वेळेस पाण्याने अभिषेक करणार, पंचामृताने अभिषेक करणार, पुन्हा पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर अभिषेक केल्यानंतर तुम्हाला बेलाचे पानं शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत। आता हे बेलाचे पानं शिवलिंगाला अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। जी काही मनात इच्छा असेल ती सांगायची आहे किंवा तुमची जी काही अडचण असेल ती सांगायची आहे आणि बेलाचे पान महादेवाला वाहायचे आहे, ते अर्पण करायचे आहे। ते 11 किंवा 21 तुम्ही अर्पण करू शकता। अर्पण केल्यानंतर त्यापैकी 1 किंवा 2 पान तुम्ही पुन्हा तुमच्या खिशात, पाकिटात ठेवून घ्यायचे आहे। यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि हा अतिशय अनुभवसिद्ध उपाय आहे। बरेच लोक सध्याच्या काळामध्ये महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण केलेले बेलाचे पान खात असतात, उपाय करतात, उपाय केल्यानंतर ते पान खिशात ठेवतात, पाकिटात ठेवतात, तसेच खातातही। या मागचं कारण असं आहे की जी काही आपली इच्छा आहे ती पूर्ण होत असते आणि आपल्याला काही रोगराई असेल किंवा काही संकट असेल तर ते या उपायामुळे टाळलं जातं। बेलाचे पान खाल्ल्यामुळे आपल्याला काही दोष असतील शरीरामध्ये तेही निघून जातात। ज्या वेळेस आपण महादेवाला बेलाचे पान अर्पण करतो, अर्पण केल्यानंतर ते पान पूर्ण आपण ज्यावेळेस प्रार्थना सांगतो, प्रार्थना सांगून झाल्यानंतर पुन्हा ते बेलाचे पान उचलून घ्यायचे आहे आणि जर आपण बेलाचे पान वाहिलेले नसेल आणि त्या अगोदरही बेलाचे पान महादेवाला अर्पण केलेले असेल कोणी, तेही पान तुम्ही घेतलं तरीही चालतं। त्यामुळे जेव्हा तुम्हाला कुठेही जायचं असेल किंवा काय तुम्हाला इच्छा सांगायची असेल तर बेलाचे पान ठेवून ती इच्छा सांगा, ते पान उचला आणि ते आपल्या खिशात, पाकिटात, तिजोरीत, घरात तुम्ही ठेवलं तर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। साक्षात महादेवाचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला असतो।
आता ह्या बेलाच्या पानाविषयी उपाय तुम्ही बघितलेत, तसेच अनेक उपाय आपल्याला अजूनही पुढे बघायचे आहेत। त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।